हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ही जी अन्य उपासना आहे ती दूर हो. तर श्रीकृष्णजींनी याकरता गिरिराज उचलला होता की अन्य उपासना देवी देवतांची भक्ती बंद करा. आणि हे आपले गुरु हे परत तेच करू लागले जे श्रीकृष्णजी मना करत होते. खा के त्यांना ज्ञान. आता श्रीकृष्णजी त्या मथुरेला सोडून द्वारकेला गेले होते. जर तीच पवित्र धरती असती आणि तिथूनच मोक्ष झाला असता तर ते द्वारकेला का गेले. तर गरीबदास सूक्ष्म वेदात म्हटले आहे की भूमि भरोसा डूब है और कल्पत है त्यों देव. या भूमीच्या आधारे जे तुम्ही मानून बसला आहात की मथुरेला जाण्याने आणि जीवाचं कल्याण होईल किंवा काशीमध्ये मोक्ष प्राप्त होईल, ही चूक आहे तुमची. काय सांगू इच्छितात के मुक्ति खेत मथुरापुरी वह कीन्या कृष्ण कलोल और कंस केसी चाणोर से वहाँ फिरते डामाडोल. कर्म प्रधान आहे. जसे कर्म कराल, भले मथुरेत कराल किंवा काशीत कराल, कर्माचे फळ मिळेल. धरती काही लाभ नाही देणार. काय संदेश काय दिला आहे या वाक्यामध्ये, अमृतवाणीमध्ये, की जर तुम्ही मथुरेला मोक्ष क्षेत्र मानता आणि कशासाठी की तिथे श्रीकृष्णाची क्रीडा करत होते, हिंडत फिरत होते, रास करत होते, त्याच मथुरेत कंस होता, केशी आणि चाणूर यांच्यासारख्यांचा वध केला. त्यांना मातीत मिळवलं, त्यांना नरकात स्थान मिळालं. त्यांनी कर्म चुकीचे केले तर चांगले कर्म कुठेही बसून करा, सद्भक्ती करा, त्यानेच लाभ होईल. आणि मग काय फुकटची ओझी वाहून घेतली आहेत की बरसाण्यामध्ये जाऊ. बरसाण्याला नाही गेलं तर अर्धवट भक्ती राहून जाईल तिथली. का? कारण की राधाजी बरसाण्याची मुलगी होती आणि श्रीकृष्णजींची प्रेमिका होती. आता तिथले लोक, जे बरसाण्याचे लोक इतके भ्रमित आहेत, ते काय म्हणतात, एकमेकांना रामराम पण नाही म्हणत. ते काय म्हणतात, जसे सकाळी सकाळी किंवा कधीही भेटतात आपापसात रामराम म्हणतात, कोणी सतसाहेब म्हणतात, तर ते म्हणतात राधे राधे. तर समोरचा म्हणेल हां बाबा राधे राधे. ते राम पण विसरले, राधे आणि त्या गावातल्या मुलीची पूजा करू लागले. बघा काय फुकटची ओझी वाहून घेतली. राधे राधे श्याम मिला दे. ते बरसाणामध्ये शिफारस करून घ्यायला जातात राधेची की कृष्ण भेटू दे. कृष्णाला भेटून काय मोठे साध्य होणार आहे, आहात तुम्ही जन्ममृत्यूमध्येच. तर पुण्यात्म्यांनो, या काळाच्या दूतांनी 9 मण सुताचा गुंता करून ठेवलाय अज्ञानाने. आणि या दासाची ड्युटी लावली परमात्म्याने खरे सांगायची. एका वेळेस तर सर्वांना दुःख होते, परंतु नंतर खूप आनंद होतो. पुण्यात्म्यांनो, हे अन्य जितके पण ऋषी महर्षी तुम्ही बघता, संत, हे त्याच गोष्टी सांगतात, तेच ज्ञान सांगतात जे जनतेला स्वीकार्य आहे. जसे तुम्ही खूपशा संतांबद्दल ऐकता, आसारामजी सारखे काय म्हणतात, 7-8 मंत्र सांगतात, जो तुम्हाला चांगला वाटेल तो निवडा. तो काय गुरु आहे? कमालीची गोष्ट करतात. जसे डॉक्टरकडे कोणी रुग्ण जातो आणि त्याच्यापुढे जर 7-8 प्रकारच्या कॅप्सूल्स ठेवल्या की घे, तुला जे आवडेल ते घे, आजार बरा होईल. खाक डॉक्टर येतो. डॉक्टर तर हे सांगेल की ही टॅबलेट आहे, यावेळी घ्यायची आहे आणि ही त्याची पथ्य आहेत, हे असे असे, तर तो डॉक्टर असतो. तर अशा प्रकारे आपल्या धर्मगुरूंनी आपल्या या भक्ती मार्गाचा सत्यानाश केला. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक आमच्या इथे पण एक वृद्ध आहे, 60 वर्षांचा होता. सन 2000ची गोष्ट आहे. आम्ही यात्रेला गेलो होतो. परमात्म्याची ती
मगर बघण्यासाठी मुलांना, कारण त्यावेळी थोडेच शिष्य होते, त्यांना दाखवून काशीमध्ये तो लहरतारा तलाव दाखवला. त्यांना हे दृढ झाले. मग त्यांनी लाखोंना दृढ केले की खरोखरच आम्ही बघून आलो आहोत, बाकी तिथे जाणे हे मोक्ष नाही, परंतु आपले तीर्थस्थळ, आपला विश्वास दृढ करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर रस्त्यात ॲक्सिडेंट झाला कोणत्या कारणाने. ज्या बसमध्ये तो म्हातारा बसला होता त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. इथे कोणत्या डॉक्टरला दाखवले, इथे जुन्या आश्रमात राहत होता. त्याला काय केले, जसे डॉक्टरला सांगितले आम्ही की बाबा तिथे याला पट्टी लावली होती, डॉक्टरने कंपाऊंडरला पाठवलं. आणि तो म्हातारा जाताच, कारण की जखम होती, त्यावरची पट्टी काढून आणि त्यात जी जखम झाली होती त्याला जरासा जरी हात लावला तर तो ओरडायचा, मेलो मेलो मेलो. तर कंपाऊंडर काय करायचा, त्याच्यावर थोडंसं औषध शिंपडून लावायचा आणि पट्टी बांधायचा आणि रोजचे 20 रुपये घ्यायचा. 5-7 त्याचे असतील, 2-4 अजून 5-10 डॉक्टरचे असतील त्यातले. तर 1 महिना झाला, वेदना जशाच्या तशा, ओरडायचा म्हातारा. तर एक असेच कोणी आमच्या इथे सेवक राहत होता, त्याचा एक मित्र डॉक्टर होता, तो त्याच्याकडे गेला. त्याने आधी पण पाहिलं होतं की म्हाताऱ्याला इजा झाली आहे, म्हटलं की होय फ्रॅक्चर झालं आहे. त्या दिवशी 1 आठवडा 10 दिवसांनंतर त्याने परत विचारलं, काय म्हातारा ठीक झाला? तर त्या भक्ताने सांगितलं की ठीक अजून झाला नाही आहे. तर त्याने म्हटलं चल मी बघतो. त्याने जाऊन पाहिलं, ती पट्टी काढली, त्यात पू भरलेला आणि इतका मोठा सुजलेला. तर त्याने म्हटलं याने तर सत्यानाश केला बाबा, कोण आहे असा डॉक्टर, हे तर पू बाहेर काढल्यानंतरच होईल. तो मोटरसायकलवरून आपल्या स्कूटरवरून त्याच्या घरी गेला, तिथून सगळे ट्रीटमेंटचे सामान घेऊन आला आणि ती पट्टी फाडून आणि त्याचा पू काढला. म्हातारा रडला वाईट प्रकारे, हाय मी मेलो, हाय मी मेलो. तो म्हणू लागला, बाबाजी थोडा वेळ दुखेल मग ठीक होईल, ही वेदना 5 मिनिटाची आहे, मग पूर्ण आराम मिळेल, नाहीतर पाय कापला गेला असता तुझा. असा जुलूम केला या नालायकाने. तर पुण्यात्म्यांनो, त्याने साफ करून औषध लावलं, पेन किलर औषध गोळी दिली. 3ऱ्या दिवशी जखम भरली म्हाताऱ्याची आणि 1 आठवड्यात पूर्णतः चालू लागला, ठीक झाला. तर हे जे निम हकीम आहेत, ते जे म्हणतात की समाज नाराज होईल, श्राद्धाला मना करत आहे, देवदेवतांच्या पूजेला मना करत आहे, सगळे विरोधी होतील, जरूर होऊ दे. हे ते जे आहेत निम हकीम, हे फक्त हा विचार करतात की हे नाराज नाही झाले पाहिजेत, भलेही त्यांचा नाश होवो. आणि दास आहे सर्जन, 1 वेळा वेदना होईल परंतु सदाचे सुख होईल पूर्ण मानव समाजाला, आणि याला करूनच दाखवणार. तर इथे काय सांगू पाहतात परमात्मा कि मन मथुरा दल द्वारका नगरी का फिरता बरसाणेनु. या मनाने आणि मन साफ करून भक्ती कर, खऱ्या परमात्म्याची सत्साधना कर, कुठे बरसाण्यामध्ये भटकत आहे. मग काय सांगतात की जब फरमान धनी का आवे को राखे घर जानेनु. जा सतगुरु का शरणा लीजे जो मेटे जम तलबाणेनु. मैं तो दे दी है बालम याणेनु. मैं तो दे दी है बालम याणे. आता काय सांगितले आहे गरीबदास साहेबजींनी, की ज्यावेळी तुमच्या प्रारब्धामध्ये तुमच्या नशिबानुसार जेव्हा तुमचा मृत्यू असेल आणि यमाचे दूत तुम्हाला घ्यायला येतील, तर कोणी नाही थांबवू शकत त्यांना. मासा घटे ना तेल बधे विदना लिखे जो लेख. तर कसे, आता इथे काय सांगू इच्छितात की जर तुमच्या मृत्यूची वेळ आली आणि जरी तुम्ही 30 वर्षांचे, 40 वर्षांचे, 50 वर्षांचे असाल, 10 वर्षांचे असाल, 2 वर्षांचे असाल, 4 वर्षांचे असाल, तरी तुमचा मृत्यू होणारच होणार. मग काय सांगतात कि जा सतगुरु का शरणा लीजे जो मेटे जम तलबानेनु. तलबाना म्हणजे जसं समन्स येतं कोर्टातून आणि उच्च कोर्टातून किंवा राष्ट्रपतींकडून त्याचा स्टे मिळतो, तर ते समन्स परत जातं. तर इथे काय सांगू इच्छितात
की जब फुरमान धनी का आया, आदेश आला इथे जे विधात्याने विधान बनवून ठेवले, तर को राखे घर जाने नु और जा सतगुरु का शरणा लीजे मिटे जमतल बाणे नु। धर्मराज दरबार में देई कबीर तलाक, मेरे भूले चुके हंस को तू पकड़िए मत कजाक। बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़े, तुमरे हंस को पकड़ो नहीं मुझे 2 करोड़े। मग काय सांगतात, धर्मराजाने मग विनंती केली की प्रभू, हे परमेश्वर, इथले एक विधान आहे आमच्या या लोकामधलं, की जसे कर्म ज्याने केले आहे ते दोन्ही भोगावे लागतील, पुण्य पण आणि पाप पण. तर ती पण मला शिक्षा द्यावी लागेल, त्याचा काही उपाय सांगा. तर काय सांगतात की कर्मों से तीरथ हैं वो अब जो जपे कबीरे, उनको तो पकड़ना पड़ेगा और जड़नी पड़े जंजीरे. ती तर माझ्या हातातली गोष्ट नाही, हे विधान आहे परमात्मा. तर परमात्मा कबीरजींनी म्हटले की कर्म भरम ब्रह्मंड के मैं पल में कर होने से, जिन हमारी 2 ही दी सो करो हमारे पेसे. म्हणतात, हे कर्म भ्रम, तू इथे यांना मिसगाईड करून जुलूम करत आहेस. तू ये कर्म भरम ब्रह्मांड के मैं पल में कर दो नेस. यावर काट मारीन, याला संपवून टाकीन, आणि ज्यांनी मला पुकारले वो करो हमारे पेस. त्याचे अकाउंट पण नको घेऊस तू. तर हे ज्ञान दास ऐकवतच राहतो. परमात्म्याची अमरवाणी आहे. हे काही ऐऱ्यागैऱ्याचं गीत नाही आहे. खऱ्या परमेश्वराने सांगितलेले खरे विधान आहे आणि हे जसेच्या तसे आहे. परमात्म्याने म्हटले की जो हे म्हणेल माझ्याकडे, तुझ्याकडे येऊन मी परमेश्वर कबीरजींचा भक्त आहे, त्याचे अकाउंट पण नको घेऊस, जो माझा सत्साधक आहे. आणि कोणत्या चुकीने तू घेऊन आला असशील तर माझ्याकडे पाठवून दे. करो हमारे पेस. एक भक्त सांगत होता की मी स्वप्नात रात्री झोपलो होतो आणि 2 भयंकर असे आले आणि मला म्हणू लागले की चल तू. मी उठून चालू लागलो त्यांच्याबरोबर आणि जेव्हा पोहोचलो ना, एक मोठीशी बिल्डिंग दिसत होती. तिच्याजवळ गेल्यावर मी विचारलं, बाबा कुठे घेऊन जात आहात तुम्ही मला? ते म्हणू लागले, आम्ही तुला धर्मराजाकडे घेऊन जाऊ आणि तिथे तुझा लेखाजोखा असेल आणि मग त्यानंतर जसा आदेश असेल तुझे पुढचे आम्ही मग नंतर सांगू. तर म्हणू लागला, तुम्ही यमाचे दूत आहात? म्हटले, हो, यमाचे दूत आहोत आम्ही. तर त्याला ती गोष्ट आठवली की आपण ज्ञानात ऐकले आहे, गुरुजी सांगतात परमात्मा कबीरजींच्या भक्ताला आणि यमाचे दूत नाही पकडू शकत. तर मी त्यांच्याबरोबर भांडू लागलो, मारामारी, की तुम्ही मला नाही घेऊन जाऊ शकत, सोडा. तर भरपूर वेळ त्यांचे व माझे भांडण झाले. तर मी सांगितले की मी कबीर परमेश्वरांची भक्ती करतो, खऱ्या सद्गुरूंच्या शरणात आहे, तर तुम्ही कसे घेऊन जाऊ शकता? आणि नाहीतर विचारा तुमच्या त्याला ज्याच्याकडे घेऊन जात आहात. तर त्यांनी पाहिले की मोठ्या दृढतेने बोलत आहे. त्यातल्या एकाने म्हटले की तू इथे उभा राहा, मी माहिती करून घेऊन येतो. म्हणतात तो आत गेला. त्याचा मला आवाज ऐकू आला. त्याने विचारले की महाराज, असा असा हा म्हणत आहे की मी कबीरजींचा शिष्य आहे, भक्त आहे, आणि तुम्ही मला नाही नेऊ शकत. धर्मराजाला म्हटले. धर्मराजाने अकाउंट बघितले, ते परत उघडून म्हटले, नालायकांनो, का आणले याला इथे? याला परत सोडून या पटापट, मला पण गोत्यात आणाल तुम्ही. तर तेव्हा परत आला आणि म्हणू लागला, सोड ती बाला. वरूनच टाकून दिले मला आणि मी असा आलो जसं गटांगळ्या खात झटके घेत आणि एकदम बॉडीमध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा मी उठलो, दरदरून घाम फुटला होता, मला जाग आली, झोप उडाली आणि खूप वेळपर्यंत माझं शरीर सुन्न होतं. मी चालू हलू शकत नव्हतो, चालू हलू नाही शकलो. जर माझी अशी स्थिती माझ्या शरीराची नसती तर मी स्वप्न मानलं असतं याला. पण त्या दिवसानंतर मनाला अजून जास्त दृढ विश्वास झाला परमात्म्यावर. तर इथे गरीबदासजी त्याच परमात्म्याची समर्थता सांगतायत की जब फुरमान धनी का आवे
को राखे घर जाने नु कोण वाचवेल तिथे जाण्यापासून? आणि जा सतगुरु का शरणा लीजे मेटे जमतल बाणे नु मैं तो दे दी बालम याणे नु मैं तो दे दिए बालम याणे नु। उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम तो फिरता दाणे दाणे नु। या समर्थाच्या शरणात आल्यामुळे तुम्हाला इतकी बरकत देईल हा भगवान. थोड्या कामाने खूप सुख, खूप फायदा होईल. आणि तुम्ही उलट्या साधना करता, चुकीच्या साधना करून करून आणि तुमचे कर्म बिघडवले, भक्तीचा नाश केला. ज्या साधना तुम्ही तुमच्या करत आहात त्याने तुम्हाला कोणताही बेनिफिट होणार नाहीये. इथे काय सांगतात? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम फिरदा दाणे दाणे नु सर्व कला सतगुरु साहेब की हरि आए हरि आणे नु। तुम्ही तर म्हणता की भगवान आम्हाला भेटत नाही आणि भगवान हरियाणामध्ये आले आणि मला भेटले, सतलोकात घेऊन गेले, परत सोडले. आणि पुण्यात्म्यांनो, पुढे परत गरीबदासजी काय सांगतात? मत दे दी है बालम बैरे नु मैं तो दे दी है बालम बैरे नु मैं तो दे दी बैरे नु मैं तो दे दी है बालम बैरे नु। संसारी दी गल्ला चिने ना बूझे शब्द जो गहरे नु। संसारी दी गल्ला चिने नहीं बूझे शब्द जो गहरे नु। ये मुर्दों से ती प्रीत लगावे न जाने सतगुरु मेरे नु। मुर्दों से ती प्रीत लगावे न जाने सतगुरु मेरे नु मैं तो दे दी है बालम बैरे नु मैं तो दे दी है बालम बैरे नु। श्वेत छतर सिर मुकुट विराजे देखत न उस चेहरे नु। श्वेत छतर सिर मुकुट विराजे देखत न उस चेहरे नु। ऊंची थड़ियां खेती बोवे ये भूल गए निज डेरे नु। ऊंची थड़ियां खेती बोवे ये भूल गए निज डेरे नु मैं तो दे दी बैरे नु मैं तो दे दी है बालम बैरे नु मैं तो दे दी बैरे नु मैं तो दे दी है बालम बैरे। ये संसार समझदा नहीं कहंदा शाम दोपहरे नु। ये संसार समझदा नहीं कहंदा शाम दोपहरे नु। गरीब दास ये वक्त जात है रोओगे इस पैरे नु। गरीब दास ये वक्त जात है रोओगे इस पैरे नु। मैं तो दे दी है बालम बैरे नु मैं तो दे दी है बालम बैरे नु। ऊंची थलियां खेती बोए ये भूल गए निज डेरे नु। ऊंची थलियां खेती बोए ये भूल गए निज डेरे नु। गरीब दास ये वक्त जात है रोओगे इस पैरे नु। गरीब दास ये वक्त जात है रोओगे इस पैरे नु मैं तो दे दी बैरे नु मत दे दी है बालम बैरे। आता यात काय सांगू इच्छिले आहे परमात्म्याच्या ज्ञानाला गरीबदास साहेबजींनी? की जर तुम्ही कोणत्या मित्राला, बहीण भावाला किंवा अजून कोणत्या जवळच्या संपर्कातील कोणाला काही सांगू पाहाल या ज्ञानाच्या विषयी, तो बिलकुल ऐकायला तयार नसेल. कारण की मन आहे त्याच्या आत प्रभावी आहे, जड आहे मन. आणि त्याच व्यक्तीला कोणी हे म्हणेल, कुठे चाललास भावा? की मी जातोय अमरनाथला.
आणि त्याला हे म्हटले की केदारनाथ जाण्याने खूप फायदा होतो, तर विचारेल कधी जाणार आहेस, मला पण घेऊन चल. नो ऑब्जेक्शन. कोणी सोमवारचे व्रत ठेवतो, तर कोणी त्याला हे म्हटलं की शुक्रवारचं व्रत मोठं बेनिफिट देतं. अच्छा सांग कसं करायचं असतं, लगेच तयार होतो. तर इथे परमात्मा म्हणतात, मैं तो दे दी बालम बैरे नू और संसारी दी गल्ला चिन्ह सामान्य व्यक्ती जे सांगेल ते मानतात. और ना बुझे शब्द गैरे नू. या सखोल ज्ञानाला नाही विचारू इच्छित ना समजून घेऊ इच्छितो. तर काय सांगतात, संसारी दी गल्ला चिन्ह नहीं बुझे शब्द जो गैरे नू. ये मुर्दों से ती प्रीत लगावे न जाने सतगुरु मेरे. आता जसे प्रत्येक गावात कोणत्या तलावाच्या इथे किंवा अन्य स्थानावर कोणी संत साधक मेला, मृत्यूला प्राप्त झाला, त्याचा पुतळा बनवला, तिथे डोके टेकू लागले सगळे पूर्ण गावच्या गाव, आणि असं म्हणतात आमची तर वडलोपार्जित पूजा आहे ही. अरे काही विवेक तर ठेवा. बघा, जसे ठीक आहे ते संत चांगले असतील जे आजपर्यंत पूज्य आहेत, परंतु त्यावेळी जे त्यांच्या जिवंत असण्याच्या काळात त्यांच्या जसा पण तो संत होता, जशी पण भक्ती साधना होती त्याच्याजवळ, तर त्याने त्यावेळी तर लाभ मिळू शकत होता जेव्हा तो वर्तमानात होता. आता तर जसा त्याचा महिमा तसे ठीक आदर करत राहा, परंतु मोक्ष बिलकुल नाही, लाभ नाही मिळणार. जसे कोणी डॉक्टर आहे, वैद्य आहे, आणि तो खूप चांगला वैद्य होता आणि खूप चांगले औषध देत होता, आजार बरा करत होता, ठीक आहे. तर त्यावेळी जे त्याच्या संपर्कात आले त्यांना तो लाभ मिळाला. त्याचा मृत्यू झाला, मृत्यूनंतर त्याचा पुतळा बनवला, आणि मग तिथे आपण कोणी जाऊ त्या वैद्याला हे म्हणायला की वैद्यजी मला मलेरिया झाला, औषध सांगा. तिथे वैद्याची मूर्ती आणि आशीर्वाद ते काम नाही करू शकत जे ओरिजिनल जिवंतपणी करत होता. तर ही चूक आपली आत्तापर्यंत होत होती, आता सुधारेल. तर काय म्हणतात, मुर्दों से ती प्रीत लगावे ना बूझे शब्द जो गहरे नो. मुर्दों से ती प्रीत लगावे ना जाने सतगुरु मेरे नो. मैं तो दे दी है बालम बैरे नो. मैं तो दे दी है बालम बैरे नो. मग काय म्हणतात, श्वेत छतर सिर मुकुट विराजे. निराकार निराकारचा ढोल वाजत होते. म्हणतात त्या शुभ्र घुमटावर, उंच शिखरावर घुमट आहे जिथे परमात्म्याचे निजधाम आहे. तिथे खूप मोठा सुंदर महाल आहे परमात्म्याचा, खूप सुंदर घुमट टाईप आहे. त्याच्यात परमात्मा विराजमान आहेत. सिंहासनावर डोक्यावर मुकुट आहे आणि वरती श्वेत छत्र परमात्म्यांवर लावलेलं आहे. श्वेत छतर सिर मुकुट विराजे देखत ना उस चेहरे नु. श्वेत छतर सिर मुकुट विराजे देखत ना उस चेहरे नो. ऊंची थलियां खेती बोवे ये भूल गए निज डेरे नो. ऊंची थलियां खेती बोवे ये भूल गए निज डेरे नो. आता काय सांगू इच्छितात की परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. सगळ्या ग्रंथातून दासाने प्रमाणित केले तुमच्या समक्ष. आणि ज्या महापुरुषांना भगवान भेटले, सचखंडाला घेऊन गेले आपल्या निजस्थानावर, मग त्यांना परत सोडले. त्यांनी आपल्या अमृतवाणीमध्ये ॲफिडेव्हिट देऊन ठेवले, कोण आहे भगवान, कुठे राहतो, कसा चेहरा आहे आणि काय नाव आहे त्यांचे. तर या सगळ्या प्रमाणांनी तुम्हाला सिद्ध होईल की कोण आहे भगवान आणि कशी लीला करतात ते मालक. तर इथे काय सांगतात की तुम्ही जी साधना करत आहात, अन्य देवी देवतांची, पूर्ण परमात्म्याची भक्ती न करता कोणत्याही ब्रह्मची, क्षरपुरुषाची, अक्षरपुरुषाची, ब्रह्मा विष्णू महेशची किंवा दुर्गा किंवा निरंजनची, तर ही तर अशी साधना आहे जसे कोणी शेतकरी उंच स्थानावर, डोंगर माथ्यावर, पूर्वी पावसावर आधारित होता सगळा मानव समाज, आणि त्यावेळी गरीबदासजींनी, ते पण शेतकरी होते गरीबदासजी, जाट ग्रुपमध्ये जाट जातीचे होते, आणि आपल्या तिथले जे सोबती शेतकरी होते त्यांना पण समजवायचे होते. यासाठी सांगत आहोत की जी मी भक्ती करत आहे ज्या भगवानाची, त्याची साधना न करता
तुम्ही अन्य जी साधना करत आहात ती अशी आहे, जसे उंच डोंगर माथ्यावर उंच स्थानावर बी पेरले, शेती केली आणि जेव्हा थोडाफार पाऊस झाला तर ते डोंगर माथ्यावरील पाणी एका समतल स्थळावर, सुपीक जमीन म्हणायचे त्याला, सुपीक, तिथे येऊन गोळा व्हायचे आणि त्या ठिकाणी सुपीक जमिनीत पाणी, पाऊस पण आणि आसपासच्या उंच क्षेत्रातले पण त्यातच येत होते आणि त्यात जेव्हा पेरले जायचे बियाणे, जसे उंच डोंगर माथ्यावर पेरले तर ते पीक होतच नसायचे आणि सुपीक जमिनीमध्ये पेरलेले 1 एकरामध्ये मण म्हणजे 50 मण धान्य व्हायचं आणि उंच डोंगर माथ्यावर 2 मण पण नाही व्हायचे मुश्किलीने. तर काय सांगतात गरीबदास साहेबजी? एक फॉर एक्झाम्पल सांगत आहेत की तुम ऊंची थलियां खेती बो भूल गए निज डेरे नु. या परमपिता परमात्मा सत्पुरुष कबीर साहेबांची भक्ती न करून तुम्ही अन्य देवी देवतांची भक्ती करत असाच फायदा घेत आहात, जसा उंच डोंगर माथ्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कोणता लाभ होत नाही. आणि जो सुपीक जमिनीमध्ये बी पेरतो, प्रयत्न दोघे एकसारखेच करतात. जर त्या डहरवाल्या म्हणजे सुपीक जमिनीत म्हणजे समतल जमिनीमध्ये खूप फायदा होतो, तर हे समजावू इच्छित आहेत की जी साधना आम्ही सांगतो ती सुपीक जमीन समजा. आणि परत सांगतात, गोता मारूं स्वर्ग में जा बैठूं पाताले, गरीबदास ढूंढता फेरूं अपने हीरे मोती लाल. चारों युग में मेरे संत पुकारे और कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे ये जग चुगता ढेल रे. आता परमात्मा कबीरजींकडून प्राप्त ज्ञानाचे कसे विश्लेषण करत आहेत गरीबदासजी. कबीर साहेब सांगत आहेत की 4ही युगात मी आलो, चांगल्या आत्म्यांना भेटलो, त्यांना तत्वज्ञान व यथार्थ स्थानाशी परिचित केले, सद्भक्तीशी परिचित केले आणि चारों युग में संत पुकारे और कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे ये जग चुगता ढेल रे. आम्ही तत्वज्ञान आणि यथार्थ सत्साधना रूपी हिरे मोती माणिक पसरत आहोत आणि तुम्ही या ज्ञानाशी परिचित नसल्यामुळे हे दडलेले हिरे माणिक मोती यांना ग्रहण न करता दगडगोटे, अन्य उपासनारूपी दगडगोटे गोळा करत आहात, जे तुम्हाला नंतर कोणताही फायदा नाही देणार. त्यालाच इथे प्रमाणित करत आहेत. श्वेत छतर सिर मुकुट विराजे, देखत न उस चेहरे नु. ऊंची थलियां खेती बोवे ये भूल गए निज डेरे नु. पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किन्हे ना सुनिया. आता एक प्रश्न आला यात के संसारी दी गल्ला चिन्ह ना बुझे सबद जुगैरे नु. एक बहीण आली. एका बहिणीने आमची दीक्षा घेतली होती. त्या बहिणीची बहीण जी आहे तिचा नवरा खूप दारू पीत होता आणि ज्या बहिणीने इथे दीक्षा घेतली होती तिची पण अशी स्थिती होती. तिच्या नवऱ्याने दारू सोडली होती आणि नाम घेतले आणि बिलकुल एक स्वर्गतुल्य घर होत होते. तर तिच्या बहिणीचे तिथे येणे झाले, जिने दीक्षा कोण्या दुसऱ्याकडून घेतली होती, कोणत्या दुसऱ्या पंथांकडून, आणि सोबत दुसरी साधना पण करत होती. आपल्या ज्या परंपरागत प्रचलित, तिचा नवरा दारू पीत होता, खूप मारत असायचा, कधी गल्लीत पण उभा करायचा रात्री दारूच्या नशेत, आणि मी बाहेर उभी राहायची, कडी लावून आत पडून झोपून जायचा. सकाळी दारू उतरली की उघडायचा कडी. इतकी दुःखी आहे मी. तर त्या बहिणीने सांगितले की तू माझ्या गुरुजींकडे चल, तिथे नाम घे आणि तुझा नवरा पण दारू सोडेल. तर ती बहीण तिच्या बहिणीसोबत आमच्याकडे आली करोंथा आश्रमात. तेव्हा थोडेसे शिष्य होते. आम्ही बाहेर बसत असायचो, सगळे 10, 20, 50, 100 भक्त येत असायचे दिवसभरात मोठ्या मुश्किलीने, 10, 20. तर मी विचारले, ताई कुठून आलीस? तर तिने सांगितलं माझी सिस्टर आहे आणि तिचा नवरा खूप दारू पितो आणि रोज मारतो तिला, तिचे वाईट हाल करून ठेवलेत आणि नोकरी करतो, 1 4 आणे घरी नाही देत, सगळ्याची पितो,
मुले पण उपाशी राहतात अनेकदा. तर मी म्हटले की ताई, मग दीक्षा घ्यावी लागेल तुम्हाला. भगवान हळूहळू सुबुद्धी देतो, परिवारात भगवानाचा प्रवेश होतो आणि हे पितरभूत पण प्रवेश करून तिथे उत्पात माजवतात, मग ते पळून जातात, सद्बुद्धी येते. तर मी विचारले, तुम्ही काय साधना करता? तिने सांगितले, मी असे असे धनधन सद्गुरू यांच्याकडून नाम घेतले, गुरुजींकडून घेतलं आहे 4-5 वर्षांपासून. तर आम्ही म्हटलं, ताई चल ठीक आहे, तिथे जे तू नाम घेतलेस, परंतु आता इथे भक्ती, इथे नाम घ्यायचे तर मागची सगळी पूजा सोडावी लागेल. ना बिडी प्यायची, ना दारू प्यायची, ना सहयोग द्यायचा कोणाला, आणि ना कोणतं व्रत वगैरे ठेवायचं. मी म्हटलं की ताई, बिडी का ओढतेस तू? तर म्हणाली, बिडी मी पूर्वी ओढत नव्हते, नाम घेतल्यानंतर ओढू लागले. मी म्हटले, आश्चर्याची गोष्ट आहे, दीक्षा घेतल्यावर वाईट सवयी सोडायच्याच असतात की वाईट ग्रहण थोडेच करतात. तर तिने काय सांगितले की जो सत्संग आमच्या गावात व्हायचा, सत्संग मी तिथे जात होते, तर त्या सगळ्यांना बिडी वाटायचे प्रसादाच्या रूपात एका प्लेटमध्ये घालून, आणि सोबत एक काडेपेटी आणि काडी ठेवायचे आणि म्हणायचे, ओढ ओढ, प्रसाद आहे हा. तर मी पूर्वी ओढत नव्हते, पण त्यांनी शिकवले, मग ओढायला लागले. हा आजार अजून जडला मला, तर हे तर मी सोडून देईन. मग तिने सांगितले की मी व्रत करते. मग सांग कोणतं व्रत करते? की शुक्रवारचे. मी म्हटले की ताई, हे सगळे व्रत वगैरे सोडावे लागेल जर भक्ती करू इच्छितेस. तर म्हणाली, जी व्रत नाही सोडणार मी. तिची बहीण म्हणू लागली, तू तर म्हणत होतीस मी सगळे म्हणणे मानीन, आता तू व्रतावर अडलीस. मी तिला विचारले, ताई हे शुक्रवारचे व्रत का करतेस तू, कशासाठी? तर ती सांगू लागली की मी कथा, काय क्रिया आहे याची, काय फायदा आहे याचा, ती कथा ऐकवते. की एकीचा नवरा परदेशात गेला होता कोणत्या कामधंद्यासाठी, अशी कथा आहे. संतोषी मातेच्या शुक्रवारच्या व्रताने काय फायदा आहे ते सांगू लागली. आणि मग तिची खूप वर्ष झाली होती, तिचा नवरा दूर निघून गेला, तो विसरला, घरी नाही आला. संतोषी माता एका बहिणीला दिसली तिला, जिचा नवरा बाहेर गेला होता दूर परदेशात, आणि तिने सांगितले की तू माझे 16 शुक्रवारचे व्रत कर, तुझा नवरा घरी येईल. तर तिने 16 शुक्रवारचे व्रत केले. 16व्या शुक्रवारीच जे व्रत होते त्या दिवशी तिचा नवरा घरी आला, म्हणून तिची पूजा करते. अगं इथे तुझा तर रोज येतो, रोज मारतो, तर काय होणार शुक्रवारच्या व्रताने? अकलेशी चोर. चल, तिचा तर नवरा दूर गेला होता, त्याला तर बोलावले संतोषी मातेने, तुझा तर डेली येतो आणि डेली मारतो तुला, आणि तरी पण शुक्रवारचं व्रत आहे का अक्कल तुझ्यात? तर इथे परमात्मा म्हणतात कि संसारी दी गल्लां चिन्हे ना बुझे सब जो गहरे नु, सत्याशी परिचित होऊ इच्छित नाहीत आणि और ऊंची थलियां खेती वो ये भूल गए निज डेरे नु. परत काय सांगतात कि ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नु. आणि पुण्यात्म्यांनो, स्टार्ट सत्संग इथून झाला होता. भाई तन दर सुखिया कोई ना देखा, जो देखा सो दुखिया हो, उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो. इथे म्हणतात झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद, ये सकन से बिना काल का कुछ मुख में कुछ गोद. तर काय सांगू इच्छितात आदरणीय गरीबदास साहेबजी की ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नु. जसा एक दारू पिऊन पडला होता, ज्येष्ठ जूनचा महिना, हरियाणा क्षेत्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, इथे जूनमध्ये भयंकर उन्हाळा असतो, आणि दारू पिऊन तो बाहेर पडला बिलकुल मैदानात, आणि त्याला त्याचा मित्र म्हणतो, उठ बाबा, खूप दुःखी आहेस तू, तोंडाला फेस आलाय, घाम आलाय, वाळूवर झोपलायस, उठ तुला सावलीत झोपवतो. तो दारूच्या नशेत म्हणतो, सोड ना, मजा येत आहे. तिथे उन्हात पडला आहे, वाळूत पडला आहे, घामाघूम झालाय, आणि त्याला म्हणतो, सोड, मला मजा येते. तर परमात्मा म्हणतात, तुम्ही भांग प्यायली आहे काळाची. कबीर ये माया अटपटी सबगट आणडी, और किस किस न समजाऊं या कुआ भांग पडी. तर असे आपण या दुःखाला सुख मानत आहोत या नशेमध्ये. मग काय सांगतात, जसे
एक नातेवाईक दुसऱ्या नातेवाईकाला म्हणजे मित्र किंवा रिलेटिव्हला कोर्टमध्ये भेटला, कचेरीत, आणि तिथे भेटताच हात मिळवताच विचारले काय चाललंय, म्हणतो मजेत आहे. कोर्टामध्ये आणि मजेत काय काम, तिथे तर भीतीने घाबरगुंडी उडते. कोर्टमध्ये पण मौज आहे. तिथे गेलेल्या व्यक्तीला 2 मिनिटात चिंता वाटते की वकील नाही आला, साक्षीदार नाही आला, अमुक नाही आला, आणि असं म्हणतो काय हाले तर सगळं ठीक आहे. कोर्टमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला पण मौज आहे. परत हॉस्पिटलमध्ये गेला, कोणाचा मुलगा आजारी होता, मित्र त्याला भेटायला आले. आता त्याला विचारतात बाकी ठीक आहे, म्हणतो की ना मुलगा तर आजारी आहे, बाकी मौज आहे. मुलगा मरायला टेकलाय आणि बाकी ठीकठाक आहे. तर परमात्मा म्हणतात संसार समजदा नाही केंदा श्याम दुपारी नो. जसे ज्येष्ठाचा महिना आणि दुपारच्या वेळेला आणि कोणी हे म्हणेल की गार वाटत आहे, तर त्याने संध्याकाळ पाहिलीच नाही आहे. तर संध्याकाळच्या वेळी जो गारवा असतो, तर दुपारच्या वेळी उन्हात तापत असलेला तो हे म्हणत आहे की केंदा श्याम दुपारी नो, म्हणजे या दुःखालाही तुम्ही सुख मानत आहात. झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मन मोद. ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोदे. मग काय सांगतात परमात्मा? भाई सुरपति दुखिया भूपति दुखिया रंग दुखी बपरीती हो. कह कबीर और सब दुखिया एक संत सुखी मन जीती हो. संत सुखी मन जीती हो. सुरपती देवतांचा राजा इंद्र पण दुःखी, आणि संपूर्ण पृथ्वीचा राजा पण दुःखी, आणि रंक तर स्वाभाविक दुःखी, आणि जो गरीब आहे तो तर दुःखी आहेच आहे. तर परमात्म्याने सांगितले आहे और सब दुखिया एक संत सुखी मन जीती हो. म्हणजे परमात्म्याच्या शरणात जो प्राणी येईल, पूर्ण सद्गुरूंच्या शरणात येण्याने, त्या खऱ्या परमात्म्यांची भक्ती करण्याने त्याला एकतर असे ज्ञान प्राप्त होते की तो सांसारिक या अवडंबरांपासून दूर होतो. तर त्याला ज्ञान असे निर्मळ मिळते की ऐसा निर्मल ज्ञान है ये निर्मल करे शरीर और ज्ञान मंडलीक है भाई चकवे ज्ञान कबीर. तर त्याला ज्ञान असं निर्मळ मिळतं की इथून पिच्छा सोडवून पार होईल. ना घराची खूप आवश्यकता, ना बंगल्याची, ना जास्त इथे नखरे चालत नाहीत. कारण आपले परमात्मा सर्व ब्रह्मांडांचे पालक, सगळ्याचे रचनाकार एका झोपडीत टाइमपास करत होते आणि हाताने कपडा विणून निर्वाह करून दाखवत होते, जे सगळ्यांचे पालन करणारे. नाहीतर ते एक वचनाने खूप मोठा महाल बनवू शकत होते. विटा सिमेंट आणण्याची जरूरत नव्हती. ते आपल्याला हे सांगू पाहत होते की या घाणेरड्या लोकातून बाहेर पडू इच्छिता तर इथली बकवास सोडावी लागेल. केवळ इथून जन्म आणि मृत्यूपासून सोडवणूक पाहिजे तुम्हाला, तर ही भक्ती करा. गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 म्हटलंय, गीता ज्ञानदाता म्हणतो, जो माझ्या ज्ञानाचा आश्रय घेतो आणि तत्वदर्शी संताचा जो शोध घेतो, आणि ती व्यक्ती जे फक्त जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत, ते या तत्ब्रह्मशी परिचित झाले आहेत आणि सगळ्या अध्यात्मज्ञानाशी परिचित झाले आहेत आणि ते सगळ्या कर्मांशी परिचित आहेत. तेच प्राणी जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतात. या संसारातील कोणत्या सुखाची ते कामना करत नाहीत. तर इथे आल्याने तुम्हाला हे ज्ञान मिळेल आणि मग हे समर्थ तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, बकवास नाही ऐकणार तुमची, तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्हाला लगेच आणून देतील, कोणतेही कारण बनवून. तर यासाठी इथे परमात्मा म्हणतात, कहे कबीर और सब दुखिया एक संत सुखी मन जीती हो. मन जिंकणे हेच असते की जसे आपण इथले हे जे नाचणे गाणे याचे तर ज्ञान झाले, ही तर बकवास आहे बिनकारणाची. आता नाचत गात आहेत, ढोल वाजवत आहेत, डीजे वाजवत आहेत, दुसऱ्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू होतो, डोके आपटून रडत आहेत, वाजवा डीजे. तर इथे संत म्हणतात, नानक साहेबजी म्हणतात, ते ना जाने काल की कर डारे किस विध ढल जा पासावे. अर्जिना के सरते मौत खुडक दीवनानु केडा हसावे. ज्यांना मृत्यू दिसत असतो, ज्यांना जायचं आहे इथून माहीत नाही, न जाणो कधी वीज पडेल, तर तेही बकवास नाही करत.
आता कोणी भयंकर रोगी आहे आणि त्याला माहीत आहे की कॅन्सर झाला आहे आणि काही दिवसांचाच तो पाहुणा आहे, त्याला ऐकवा डीजे आणि करून दाखवा बकवास. त्याला तर बोटावर दिवस मोजायला लागत आहेत, कधी मृत्यू होईल, किती दिवसांचे जीवन आहे. तर आपल्या सगळ्यांना कॅन्सर आहे. परमात्मा म्हणतात की जग सारा रोगी आरे, जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोगी आरे. जन्म मरण का रोग लग गया, तृष्णा बढ़ खांसी, और आवागमन की डोर गळे में पड़ी काल की फांसी. तर आपल्याला हा काळाचा फास दिसला पाहिजे आणि जेव्हा इथून जाण्याची श्रद्धा बनवू तेव्हा आपले मन जिंकले जाईल, तेव्हा मन जिंकले जाईल. या ज्ञानाने आपण उलटे फिरू आणि मग परमात्मा सोबत राहतील. म्हणतात पे कारण कौन है कर सेवा निकाम, सेवा म्हणजे पूजा. और मन इच्छा फल दूंगा जब पड़ा मेरे ते काम. तर अशा प्रकारे ही सत्साधना करण्याने तुमचा पण मोक्ष, तुमच्या मुलांचा पण मोक्ष. आणि कबीर साहेबांनी ही ती वेळ आहे जे वचन पहिले म्हटले होते कि भक्ति बीज होगा जो हंसा, और तारों तास के एकोत्र वंसा. आता हजारो वर्षांपर्यंत ही सत्साधना चालेल. पूर्ण विश्वात हे ज्ञान पसरेल. इथे कोणी सुखी नाही आहे. जरी कितीही स्वतःला प्रधानमंत्री मानत आहात, जरी किती वैभवशाली समजत आहात, त्याला स्वप्नातही सुख नाही आहे आजच्या युगात. तर या ज्ञानाने, या भक्तीने तुमच्या आवश्यकता पण पूर्ण होतील आणि मन पळून जाईल, आत्मा दृढ होईल, तुमचा मोक्ष होईल, सतलोकात जाल, सदा सुखी व्हाल, पण रहा मर्यादेमध्ये. जसे हा दास बघतो, ऐकतो, भक्त येतात की मी 40 वर्षांपासून राधास्वामी पंथाशी जोडलेला होतो, कोणी म्हणतो 20 वर्षांपासून मी धनधन सद्गुरू पंथात होतो, कोणी आसारामजींशी जोडलेले होते आणि आज सांगतात की आमचा सर्वनाश झाला आणि आधी आमची खूप मौज होती, गाडी पण होती, बिझनेस पण ठीक चालत होता आणि आज रस्त्यावर आलो. तर तीच तर साधना आधी करत होतो जेव्हा तुम्ही मौज करत होतात आणि तीच साधना करत करत सर्वनाश झाला. तर खड्ड्यात जावो अशी भक्ती. तर कारण काय होते, त्यांना ज्ञान मिळाले इथे आल्यामुळे, सत्संग ऐकल्यामुळे माहीत पडले की ते तर त्यांचे संस्कार होते. जोपर्यंत तुमचे पुण्य आहेत ती बॅटरी चार्जड आहे आणि पुढे चार्जर नाही आहे इन्व्हर्टरचा, तर जोपर्यंत ती बॅटरी पूर्ण चार्ज आहे त्याने सगळी कामे होताना दिसतील. पंखा पण चालत असेल आणि बल्ब पण लागलेला असेल आणि जेव्हा एकदम ती डिस्चार्ज होईल, डाऊन होईल बॅटरी, सगळ्या सुविधा बंद होतील तुमच्या, कारण की पुढे चार्जर नाही. तर सतभक्तिरूपी चार्जर या आत्म्याचा परत आणावा लागेल. हे पूर्वजन्माचे पुण्य ज्याचे पण जसे चालत आहेत ते तोपर्यंत चालतील आणि जेव्हा पापाची वेळ चालू होईल तेव्हा संकटावर संकटे येतील आणि मग ती साधना बिलकुल तुम्हाला मदत करणार नाही, कारण की अगोदर पण ती साधना लाभदायक नव्हती, कारण तुम्हाला ज्ञान नव्हते, ज्यामुळे त्या नकली संतांचे उलटे सुलटे वचन ऐकून आणि तुम्ही त्यांच्या मागे लागलात. उनके विषय में बताया कि चातुर प्राणी चोर हैं, ये मूड मुगत हैं ठोट, और संतों के निकाम के उनको जोगल जोट. मग परमात्मा म्हणतात खो के लश्कर फिरे, या पंथांचे लष्कर म्हणजे टोळ्याच्या टोळ्या फिरत आहेत. ये बाणी चोर कठोर, और सतुर धाम ना पहुंचेंगे ये 84 के ढोर. परमात्मा कबीरजींची वाणी तुम्ही कोणत्याही संत पंथात बघा, कबीरजींच्या वाणीशिवाय त्यांचा सत्संग पूर्ण होत नाही आणि त्यांना कख नाही माहिती कबीरजी काय बोलत आहेत, ते काय सांगू इच्छितात. म्हणतात खो के लश्कर फिरे, ये बाणी चोर कठोर, और सतलोक ने जावेंगे ये 84 के ढोर. तर पुण्यात्म्यांनो, तुमचे सौभाग्य आहे, तुम्हाला हे ज्ञान मिळाले आणि उपाय मिळाले. तुमचे कल्याण आणि तुमच्या मुलांचे कल्याण निश्चित होईल. हे लिहून घ्या अवश्य कोणत्या डायरीमध्ये, जे हा दास वचन बोलत आहे. तुमची नौका पार होईल जर यावर ठाम राहिलात, नियमित राहिलात. एकतर ज्ञान असते, ज्ञान तर अद्वितीय आहेच आहे परमात्म्याचे, आणि असे असे हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने भक्त आहेत. जर ते त्यांची आत्मकथा सांगायला लागतील पूर्ण दिवस, पण अपुरा पडेल. या दासाला जेव्हापासून हे ज्ञान प्राप्त झाले आणि परमेश्वर स्वरूप आमच्या गुरुदेवांनी जेव्हा आशीर्वाद दिला दासाला की तुम्ही दीक्षा देऊ लागा, दासाचे तर हे उद्देश पण नव्हते,
भक्ती करत होता. एक दिवस इतके जबाबदारीचे काम दासाला प्राप्त होईल. तर त्यांनी म्हटले होते की या विश्वात तुझ्यासारखा संत नाही होणार. त्यावेळी तर दासाला हे म्हणणे गुरुदेवांचे असे पण वाटले नाही की असत्य असेल, कारण की गुरूंचे म्हणणे कधी असत्य नाही वाटत. परंतु मी माझ्या लायकीशी परिचित होतो की मी तर एक भक्त पण पूर्ण नव्हतो, आणि हे म्हणत आहेत की तुझ्यासारखा संत नाही होणार विश्वात. म्हणतात सतगुरु बोले, संत बोले सहज सुबह और पलट दे ब्रह्मांड. पुण्यात्म्यांनो, तुमच्यासाठी सगळे काम झाले आहे, तुमचे सौभाग्य आहे. तर म्हणतात ये संसार समजदा नाही कहंदा श्याम दोपहरी. चुकीच्या साधना करतात, चुकीच्या भगवानांचा आश्रय घेऊन बसले आहेत. म्हणतात यालाच सुख मानत आहात, आणि मानव शरीर प्राप्त करून जर ही सद्भक्ती आणि ही सत्साधना तुम्ही नाही केलीत तर गरीबदास ये वक्त जात रोग इस पैरी. की हे मनुष्य जीवन एकदा हातातून निसटले तर नाही माहीत किती मोठे संकट तुमच्यावर कोसळेल. तर सौभाग्य आहे तुमचे, तुम्हाला हे स्थान मिळाले, हे खरे नाम मिळाले व खरे ज्ञान मिळाले. भक्ती करा, इतरांना पण समजवा जे तुमच्या संपर्कात येतील, परंतु प्रेमाने. कारण की पहिल्यांदा तुम्हाला पण असे अव्वाच्या सव्वा वाटले असेल, जसे कबीर साहेबांना गोरखनाथजींना कबीर साहेबांनी म्हटले होते, गोरखनाथ में सबका गुरुआ. सगळ्यांचा गुरु आहे मी, सद्गुरू आहे, जगद्गुरू आहे. गोरखनाथ में सबका गुरुआ. तर गोरखनाथजींनी म्हटले होते की तुमरा वचन मोय लाग गए कड़ुआ. की तू कसे स्वतःलाच सगळ्यांचा गुरु सांगत आहेस, जगद्गुरू म्हणत आहेस, एक धाणक, एक विणकर. तर कबीर साहेबांनी म्हटले होते, कड़ुआ लगे सो मीठा होई, हमरी बात पती जैसोई. आज तुला कडू लागत आहे गोरखनाथ, जर विश्वास ठेवशील तर हे गोड होईल. तर पुण्यात्म्यांनो, अशाच प्रकारे आपल्याला पण पहिल्यांदा एक वेळ कडू लागले होते, परंतु आज हे स्वादिष्ट झाले, कारण ज्ञानच हे असे आहे. तर म्हणून तुम्ही पण तुमचे कल्याण करा आणि पूर्ण विश्वात याचा डंका वाजवा. सगळे भाऊ बहिणी सुखी होतील. सगळे आपण एका पित्याची मुले आहोत. सतलोकात जाऊ जिथे आपले स्थान, मूळ स्थान आहे. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? रेखादासी दत्तात्रय वानखेडे. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, जिल्हा वाशिम. आपला व्यवसाय काय आहे? शेतामध्ये काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? तो शुभ दिवस 12/4/2013 मध्ये संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरण घ्यायच्या अगोदर जय गुरुदेव पंथमध्ये होतो आम्ही, आणि सर्व परिवार जय गुरुदेव पंथमध्ये होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण जय गुरुदेव पंथाची दीक्षा घेतली होती, तर ह्या दीक्षेमध्ये, या साधनेमध्ये आपण कुठल्या देवताला इष्ट मानत होतात आणि कुठल्या प्रकारची साधना आपण 13 वर्ष करत होतात? ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आणि दुर्गा यांची पूजा करत होतो. जय गुरुदेवची पूजा करता करता जय गुरुदेव म्हणत होते की बाकी देवी देवताची पूजा नाही करण्याची का 5 मंत्र देत होते ते. त्याची साधना करायची. सकाळी 2 तास बसा आणि संध्याकाळी पण 2 तास बसा, आणि 5 मंत्र देत होते. यांची साधना करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण जय गुरुदेव पंथामध्ये साधना करत होतात आणि अगदी 13 वर्षापासून आपण साधनेमध्ये लीन होतात, तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये टी व्हीवर साधनाचार्यांचा सो सुकर गुजार. साधनाचार्याला बघता बघता संत रामपालजी महाराज सांगत होते की जय गुरुदेव ची काळाची पूजा. मला इतका क्रोध आला, असं वाटलं नीच आत्माला की गोटा घाला टी व्हीवर. पण टी व्ही बंद केली. दुसरा दिवस तोच टाईम, तोच वेळ, आणि तेव्हा आपण सांगत होते संत रामपालजी महाराज की जय गुरुदेव काळाची पूजा. तर मग काळात देव कुठं काळ असते का? आणि सच्चा भगवान आहे तर ते कोण आहे? खरा भगवान कोण आहे? तर मला कळून द्या संत रामपालजी महाराज तुम्ही. जेव्हा तिसऱ्या दिवशी टी व्ही पाहत होते तेव्हा सांगत होते, तर रुची वाटली ऐकायची सत्संग.
तर संत रामपालजी महाराजांनी ऐकता ऐकता लाईव्ह सत्संग होता त्या दिवशी साधना चॅनेलवर रात्री 1:30 वाजेपर्यंत तो पूर्ण पाहिला. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी 3 दिवस जय गुरुदेवबद्दल चर्चा होती संत रामपालजी महाराज यांची. तर 3 दिवस मी पूर्ण पाहिली. तिसऱ्या दिवशी संत रामपालजी महाराजांना सर्व ज्ञान कळून दिले की सच्चा परमात्मा कबीर परमात्मा आहे आणि सच्चा गुरु धर्तीवर संत रामपालजी महाराज आलेले आहेत. तर रुची बनली आणि ऐकता ऐकता अशी रुची बनली की रोज मी सत्संग ऐकायची. आणि परत प्रेरणा झाली की खाली कॉन्टॅक्ट नंबर होते की ज्ञानगंगा पुस्तक निःशुल्क मागवण्याकरता नंबरवर SMS करा, घरपोच फ्री पुस्तक भेटेल. तर मी हे केलं, SMS केला, पुस्तक आले संत रामपालजी महाराज यांचे. तर मी पुस्तक पूर्ण वाचलं आणि संत रामपालजी महाराजांनी प्रमाणसहित दाखवून दिले की पूर्ण ब्रह्म कबीर परमात्मा ही साऱ्या सृष्टीचे रचनहार आहेत, पालनहार आहेत. आणि भागवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण, बायबल याच्यामध्ये ज्ञानगंगेमध्ये प्रमाणसहित दाखवून दिले की कबीर परमात्मा ही पूर्ण परमात्मा आहे. आणि यांची जानकारी देण्यासाठी संत रामपालजी महाराज धर्तीवर आलेले आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहे त्याचं श्रवण केलं, त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांनी जे प्रकाशित केलेलं ज्ञानगंगा पुस्तक हे आपण फ्री पुस्तक मागवलं आणि त्यातनं आपण ज्ञान अर्जन करून आपल्याला असं जाणवलं की संत रामपालजी महाराज या धर्तीवर आलेले आहेत आणि ते खरी भक्ती सांगत आहेत आणि शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत, म्हणून आपण त्या भक्तीकडे आकर्षित झालात. तर मला हे विचारायचं आहे की आपण जेव्हा ह्या ज्ञानाला आपण आकर्षित झालात त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांकडे कसे गेलात आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा आपण कशी घेतली? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी मी TV वर बघता कॉन्टॅक्ट नंबरवर आश्रममध्ये फोन केला. तर मी जय गुरुदेव पंथमध्ये होती ना, तेव्हा माझे पती पण मेले, मुलगी पण मेली. तर मग असं वाटलं, मी संत रामपालजी महाराजांना म्हटलं तर तुम्हीच या इथं आणि मला नामदीक्षा द्या, मी तर येऊ शकत नाही, तुम्हाला माहीत आहे. संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये फोन केला ना, आश्रममधून त्या भगतजीने पुण्याच्या भगतजीचा नंबर दिला. त्या भगतजीने आमच्या वाशिम जिल्ह्याच्या जवळपास एक गाव आहे पारडी, त्या भगतजीचा नंबर दिला. ते भगतजी घरी आले आणि सांगत होते की हो, हे संत आलेले ते इथं, तुम्ही चला, आम्ही एकदा जाऊन आलेलो हो, मला दमाची शिकायत होती आणि मी संत रामपालजी महाराजांच्या इकडे जाता जाता तिकीट काढलं तेव्हाच माझी दमाची शिकायत थांबलेली आहे. आम्ही एकदा जाऊन आलेलो, परत जायचं, चला आमच्यासोबत. तर आई बाबा हे पाठवायला तयार नव्हते त्याच्यासोबत. आणि मग मी पुण्याच्या भगतजीला फोन केला. तर पुण्याचे भगतजी वडिलांसोबत बोलले आणि म्हणत होते तुमच्या मुलीला पूर्ण परमात्माची ओळख झालेली, तुम्ही घेऊन या. तर आम्ही 5 बहिणी हो आणि भाऊ नाही. तर बाबा म्हणत होते की नाही, घरचे काम ते मी येऊ शकत नाही. तर परमात्माही संत रामपालजी महाराजांनी दया केली आणि यवतमाळचे भगतजी त्यांच्यासोबत जायला तयार झाले घरचे. ते 150 जण भगत जाणार होते. त्याच्यासोबत पुण्याच्या भगतजींना सांगितले की हे जाणार आहे, त्यांच्यासोबत तुम्ही येऊन जा. यवतमाळच्या भगतजीसोबत सतलोक आश्रम बरबालामध्ये जाऊन 12/4/2013 संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचे जे श्रद्धाळू आहेत, जे भगत आहेत, त्यांच्याबरोबर जाऊन आपण बरबाला स्थित सतलोक आश्रम येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल किंवा काय काय अनुभव आपल्याला अनुभवायला आलेत? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर मानसिक आणि शारीरिक आणि आध्यात्मिक तिन्ही लाभ भेटले. शारीरिक मला खूप शरीरामध्ये रक्त नव्हतं, चक्रा यायच्या, कंबर दुखायची, दाढमधून पू यायचा, हे पण लाभ भेटले. आणि मानव जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरवर से पत्ता टूट गिरे, बहुर न लगता पार. जन्म मरणाचा फेरा बी चुकला. आणि जय गुरुदेवमध्ये असताना माझी पती मरण पावले. मी असे संत रामपालजी महाराजांचं दर्शन घेता म्हटलं की गुरुजी, माझे पती जय गुरुदेवमध्ये पंत असताना मरण पावले. तर परमात्मा हसले आणि मग संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळं असं कळलं की आपण जर शास्त्रोकुल साधना केली संत रामपालजी महाराज यांची, तर मागच्या बी पिढीचा आणि समोरही 101 पिढीचा उद्धार होते.
तर परमात्मा हसले तेव्हा संत रामपालजी महाराज. तेव्हाहीच कळलं की मला त्यांचा बी उद्धार होते आणि माझा पण जन्ममरणाचा फेरा चुकून मोक्ष प्राप्ती भेटते. मला हे विचारायचं आहे की आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला जे काही आपली आध्यात्मिक चेतना जागृत झाली आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला, तर आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आज श्रद्धाळू परमेश्वराच्या शोधात आहेत, परमेश्वराच्या शोधासाठी वणवण भटकत आहेत, त्याचप्रमाणे देवाच्या मंदिरात जात आहेत, काही उपास व्रतवैकल्य करत आहेत, त्या अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून यांना सर्वांना काय संबोधित करणार? सर्व महाराष्ट्रातल्या आणि सर्व विश्वातल्या लोकांनाही मी संबोधित करत आहे की आज धर्तीवर संत रामपालजी महाराज ही एकमेव खरे संत आहेत. बाकी सर्व शास्त्रोकुल साधना देत नाहीत आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग नाही आहे त्यांच्याजवळ. साऱ्या विश्वामध्ये 21 ब्रह्मांडामध्ये संत रामपालजी महाराज शिवाय सच्चा आणि खरा संत नाही आहे. ते शास्त्रप्रमाण भागवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण, बायबल हे खोलू सांगत आहे की पूर्ण परमात्माची ओळख करून देत आहेत की पूर्ण ब्रह्म कबीर परमात्मा आहे. आणि तेही 4 युगामध्ये धर्तीवर येऊन गुरुच्या स्वरूपात येऊन साऱ्या विश्वाला ज्ञान देऊन सर्व मानव जातीला शास्त्रोकुल साधना देऊन मोक्ष प्राप्ती करतात. सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनाही सांगत आहे की ज्ञानेश्वरीने पण कबीर परमात्माची भक्ती केलेली आहे, तेव्हा त्यांचा मोक्ष झालेला आहे. कबीर परमात्माही संत रूपमध्ये धर्तीवर आलेले होते. तेव्हा पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये हरे राम हरे कृष्ण शब्द कुठेही नाही आहे. त्याच्यामध्ये का आहे ते ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळालं की ज्ञानेश्वरीमध्ये का आहे सत्यज्ञान. आणि सर्व मानव जातीला हेच सांगत आहे की मी संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रोकुल साधना करा आणि मोक्ष प्राप्ती करा. आणि ज्ञानगंगा पुस्तक फ्री बोलून तुम्ही एकदा वाचा तर खरी त्याच्यामध्ये आहे काय, आणि ज्ञान समजून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन मानव जन्म सुफल करा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला शास्त्रोक्त भक्ती सांगणारे एकमेव संत या पृथ्वीवर आज उपस्थित आहेत, तर मानव समाजाने आपल्या कल्याणासाठी मोक्षासाठी त्यांच्याकडे एकदा तरी बघावं आणि त्यांचं ज्ञान समजून त्यांच्याकडनं सद्भक्ती स्वीकारावी. तर आपल्या या हाकेला जर कोणी साथ घालू इच्छित असेल तर तो साधक किंवा तो श्रोता संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ आहे. ते या TV चॅनलमध्ये खाली पट्टी येते, त्या कॉन्टॅक्ट नंबर करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ उघडलेले संत रामपालजी महाराज यांच्या दयेमुळं. तर तुम्ही तिथं जाऊन ज्ञान समजून शास्त्रोकुल साधना करून आपलं मानव जीवन सफल करू शकता आणि मोक्ष प्राप्ती करू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयेने नामदान केंद्राची उभारणी केल्यात आलेली आहेत, तर तिथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयाने निःशुल्क नामदीक्षा देतात संत रामपालजी महाराज. साऱ्या विश्वामध्ये संत रामपालजी महाराज ही एक महान संत आहे, महापरोपकारी संत आहे. नशामुक्त, देशमुक्त, सर्व कुरीतीयापासून मुक्त करतात, भ्रष्टाचार मुक्त करून निःशुल्क नामदीक्षा देतात संत रामपालजी महाराज. 1 रुपयाही घेत नाही. धन्यवाद. नमस्कार सर. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.